मी 20-22 दिवस ओरडले की मला दवाखान्यात जायला लागतं. ही माझी परिस्थिती माझ्या समाजात आहे. पण मला आनंद आहे त्याच्यात, कारण माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसायला लागला. आरक्षण मिळाल्यामुळे नोकरीत चाललंय, शिक्षणात चाललंय. मी माझ्या शरीराचा नाही विचार करायला, फुटलो सुद्धा नाही, तुमच्याशी दगा नाही केला, मी काही पण दिलं असतं भाऊ मला. मला ते नको आहे. माझ्या समाजाच्या लिखी बाळीच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा मला, म्हणून मी मरायला सुद्धा देत नाही. इतके शत्रू झालेत मला, इतके वैर मी पत्कारलंय फक्त माझ्या समाजाच्या लेकरा बाळासाठी, लेखी बाळीच्या कल्याणासाठी. मी तळतळीनं तुम्हाला भांडतोय कशामुळे? तुमचं माझं का वैर आहे का? भांडतो त्यासाठी की तुम्हाला चांगली सवय लावा, तुम्ही दारू सोडावं, तुम्ही भांडणं बंद करा, बांधा फोडायचे बंद करा, ते बांधा फोडायचे बंद करा राव. आम्हाला लावाचे 2 फुटाचा बांध सगळं वावर तिकडं पडत पडले आणि इकडं बांध टोकरी ते दिवसभर शहरात जाऊन बसत. तिसरा बाहेर खुरपा घेऊन बांध टोकरी तर काय टोकरी रे? बरं तुम्ही ते 2 फूट जर बांध टोकरीला तर किती पीक होईल तुम्हाला? याकडीच्या त्याकडीला तुम्हाला जर ऊस लावला तर 1 टन होईल. 2 फूट तुम्ही याकडे त्याकडीला एखाद्याचा बांध टोकरीला 2 फुटात याकडे त्याकडे तुम्हाला 1 टन ऊस झाला 5,000. आणि त्या 5,000साठी 5-10 पिढ्याच्या दुश्मन्या लागल्या आणि कोर्टात गेलं तर लाख रुपये चालले. कशाला बांध फोडा? मग उत्पन्न होणार 5,000 होतं. पोते झाले तुम्हाला गव्हाचे बाजरीचे तर 2 होते, नाही तर 3 होते. ते बांध फोडायला 2 नाही तर 3 पोत्यासाठी 50,000 रुपये, 1 लाख रुपये कोर्टात घातले आपण. आणि जेलमध्ये जाऊन बसतात त्याचं काय? 6-7 महिने जामीन नाहीत काही.